नमस्कार मित्रांनो, मी राहुल म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या आर म्हात्रे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, रात्रीची वेळ आहे आणि आता वाजलेत ते म्हणजे 10 आणि या रात्रीच्या समय आज आम्ही चाललो आहोत ते म्हणजे शिर्की या गावी। त्याचं कारण म्हणजे आता जर बघितलं तर सर्वत्र हनुमान जन्मोत्सव साजरा झालेला आहे, म्हणजे कालच हनुमान जन्मोत्सव साजरा झालेला आहे आणि हनुमान जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर शिर्की असा गाव एकमेव गाव आहे महाराष्ट्रातील जिथे आजपासून सप्ताह चालू होते आणि त्या सप्त्यानिमित्त दिवा मेमोचा तिथे भजन आहे आणि त्या भजनानिमित्त आज मी तिकडे झालो। तर मनात विचारायला की जाऊया आणि तिकडची जी असं म्हणजे काय रिझन आहे जो वेगळाच सर्वांच्या वेगळाच आज उत्सव तिथे साजरा केला जातो शिर्की गावी। म्हणजे सर्वत्र जर बघितलं तर हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो, पण शिर्की गावीच हा सप्ताह आहे ना 7 दिवस, तो पण अखंड हरिनाम सप्ताह। जसा भाल गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो त्याच पद्धतीचा सप्ताह हा शिर्की गावी असतो आणि तो सप्ताह कशा पद्धतीने साजरा केला जातो ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार। तर जाऊया आज आपण शिर्की येथे। जय श्रीराम। बराबर असो झाली सेवा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेते पाप पुण्यंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डोळ्यात सोहळा। हरिभक्त पारायण दिनेश महाराज यांनी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा सादर केलेली आहे। अर्थातच अशी सेवा दरवर्षी आपणाकडून करावी अशी हनुमंतरायाची प्रार्थना करतो। या कार्य कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून आज संपन्न झाली, आपली सेवा त्यांच्या माध्यमातून झाली, हे संयोजक आहेत आदरणीय गजानन शंकर गावड यांच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत। त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा। ग्रामस्थांच्या सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या संयोजकांचा आपण धन्यवाद देऊया। सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। मंडळी, गणपतीवाडी इथे भजनांच्या झाल्या त्या स्पर्धेमध्ये पेठ पनवेल रेल्वे प्रवासी संघटनेचा 3रा क्रमांक आलेला आहे। आपल्याला माहिती आहे, अतिशय चांगल्या प्रकारे रेल्वे संघटना यांनी जे प्रवासी संघटनेने जे भजन सादर केलं होतं ते आम्ही सर्व यूट्यूबवरून आणि प्रत्यक्ष लाईव्ह पाहिलेलं आहे। त्याबद्दल आपल्या पुढील वाटचालीसाठी आम्ही ग्रामस्थांतर्फे आपल्याला इथे शुभेच्छा। शुक्रवारपासून ते पुढच्या शनिवारच्या रात्री 12पर्यंत कोणी काही मच्छी करणार नाही किंवा दारू पिऊन पालखी शिकणे। टोटली 8 दिवस पूर्णपणे व्हेज आणि असं नाही गावाच्या बाहेर असेल, आता सध्या त्याला येताना ना पुण्याला असेल। तुम्ही मागाशी सांगत होता कानोबा पण इथे पूर्वी पाण्यात बरे होतं ना, पूर्वी ते सगळे गावनवाचे मोठे वडवचे आम्हाला बारी द्यावं, म्हणजे त्यांना तुम्हारी बरी काय नव्हती। म्हणजे पूर्वीचं कसं होतं की हनुमान जन्मोत्सव आम्ही हा साजरा करतोय ना, याचं की इतर या पंचकृषीमध्ये किंवा 18 गावामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो, पण आमच्या या पूर्वजांनी असा एक हे केला की आपण या जन्मानंतर साजरा करूया का, की हे लोक आपले पंचकृषीतील 18 गावातील आपल्या इथे या जयंतीसाठी त्यांना पण वेळ भेटला पाहिजे। एक सर्व धर्मसमूह असा त्यांनी तो त्यावेळेला विचार केला होता की सर्व लोक ते उपस्थित राहतील असा उत्सव आहे। 300-350 वर्षाची परंपरा आहे। याचा मुख्य जो याचा सप्ताहाचा जो गाभा आहे तो मंदिरामध्ये अखंड हरिनाम म्हणजे ते वाद्य आहेत जे बंद कधीच नाही, ते एकूण म्हणजे 8 दिवस चालूच, दिवसाच्या 24 तासामध्ये प्रत्येक आळीला अशा 6 आळ्यामध्ये 4-4, 5-5 हे आहेत काय आळ्या घेतलेल्या आहेत। ते 6 दुने 12 म्हणजे 6 ना 6 हे केलेत
ज्यामध्ये 4-4 तास प्रत्येकाला गावातल्या याला भजनाचं हे मिळतं. म्हणजे 2 ते 4 समजा दिवसा केली तर रात्री पण 2 ते 4 तो दिवसा हे करतो. तो जो आळकरी असतो तो भजन इथे असे ते 24 तासाचं आम्ही हे केलंय, शेड्यूल केलंय. म्हणजे 24 तासाचं शेड्यूल 6 विभागामध्ये हे केले. 6 चोक 24, 4-4 तास म्हणजे दिवस रात्राला असा भजनाचा मुख्य इथं अखंड हरिनाम सप्ताहाचा मुख्य या विभागात हा एकमेव देऊळ आहे असा जिथे सप्ताह हा हनुमान जयंती नंतर जन्म झाला की पुढे 7 दिवस 7 दिवस सोळा म्हणजे थोडंसं 7व्या दिवशी पालखी. तालुक्यात एकमेव असं मंदिर आहे महाराष्ट्रात बोललं तरी चालेल. नक्कीच हनुमान जयंतीचे शाकाहारी पोलीस आहेत. तो कुठेही दुटी वाचला तिथे तो काही त्यांना खाणार नाही. म्हणजे बाहेर पण खाणार नाही, तिकडं शुद्ध शाकाहारी असं आहार घेतात सगळेजण. आणि मुख्य म्हणजे आता हे जे आमचं 7 दिवसामध्ये समाप्तीचं असतं ते काल्याचे कीर्तन असतं. नारायणबाबा गडपकर होते ना, ते कीर्तनकर इथं मूळ यायचे. त्यांचा शिष्य ज्ञानेश्वर महाराज होते वडखलचे. त्यांच्यानंतर ते आता भिकाजी महाराज त्यांचे शिष्य, ही अशी ती परंपरा आम्ही त्यांचे गुरु शिष्य त्याने अशी कायम ठेवलेली आहे. काल्याचे कीर्तन जेव्हा आजचा हनुमान जयंती आज शनिवारी ते 12/4/25ला जर असेल तर ती समाप्ती शनिवारी त्याच दिवशी होते.
म्हणून ओळख असणाऱ्या आमच्या या शिर्की गावामध्ये एक आगला वेगळा सोहळा गणबाईचा बजरंगाचा सोहळा आपण इथे खरं तर साजरा करत आहोत. बोलूया पुढच्या भागाकडे. या कार्यक्रमाचा पूर्ण आज जेवढा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाचा उद्या तुम्हाला यूट्यूबवरती हा कार्यक्रम पूर्णपणे पाहता येईल. त्यासाठी पुन्हा एकदा राहुल म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि
विनंती असेल की आमचा शेवटचा दिवस म्हणजे पुढच्या या शनिवारी 19 तारखेला आमच्या ह्या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. सातत्यानं ही जी मंडळी सर्व सोबत आहे, प्रत्येकाच्या गावामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. आवाज पार आमची गेलेली. गुरुजींनी सांगितलं की प्रॅक्टिस कशी, प्रॅक्टिस आमची रोज होते. कारण सकाळी 7:30 ते 9:45 8:30 पर्यंत पेन म्हणून बसल्यानंतर रोजचं आमचं भजन चालू असतं. पण एवढा आवाज जात नाही. कारण आणि हा जरी आवाज आम्ही काढत असतो तर त्याला जागरणीची साथ नसते. आणि ह्या सप्त्यामध्ये आवाज पण असतो आणि जागरण पण थोडी होते. त्यामुळे आमचे आवाज बसलेले आणि दीर्घरित्या व्यक्त केली. कारण आमच्या जवळ 40 ते 42 मेंबर आहेत. मेंबर असे फिक्स नाही. मग अशी यादी वाचली त्याच्यामध्ये जो आमच्या डब्यामध्ये चढला तो आमचा भजनी झाला, अशी अवस्था आहे. त्यामुळं ऍक्च्युली बसल्यानंतर विचार केला तर आमचा भजन हा घ्यायचा नव्हता. कारण का भजन चालू होतं 11:15. हेमंत भाऊंनी अतिशय आमच्या हेमंत भाऊचे मेंबर आहेत. त्याचबरोबर राजू भाऊ बेलेगाडचे ते मंगेशभाई बोलव्याचे हे मेंबर. त्यांचं म्हणणं होतं तुमच्याकडे भरपूर भजनं झाली, आम्ही आता आमच्याकडे भजन आहे, तुम्ही यायला पाहिजे. आम्ही विनंती केली की आमच्याकडे 8-8:30 पर्यंत भजन होतं, तुमचा भजन 11:30 नंतर चालू होईल. परंतु यांच्या प्रेमाखातर आणि आम्हाला वैयक्तिक बघायचं होतं, योग आज आला आणि हा भजन रूपी सेवा आमचे आवाज बसलेले असताना सुद्धा एवढे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहायला थांबलात आमच्यासाठी. आमचे वेळेवाकडे अभंगाचे बोल ऐकले त्याबद्दल पुनश्च एकदा संपूर्ण शेती ग्रामस्थांचे मनुष्य आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर येता आमचे सुहास म्हणजे आमचे कमलेश भाऊ आमचे जावई त्यांनी सांगितलं की गणपतीचं मूल मूर्तिका पूर्वजांपासून शिर्कीमधून तयार झाले. परंतु हा वारसा ज्या वेळेला पूर्वजांनी चालू केला तो त्यांच्या मुलांना चालू करायला पाहिजे होता. पण ती मुलं असल्याची विसरत गेली आणि तुमचा वारसा बघून दादर आणि हमरापूर विभागाने घेतला आणि त्यांनी वारसा अतिशय मोठ्याने वाढवला आणि तुम्हाला हे जमलं नाही. हे निश्चित तुम्हाला कबूल करावं लागेल. आता कनोज भाऊ सारखे काही कलाकार आहेत त्यांनी थांबून ठेवलेलं आहे. कारण मागाशी येतात बोलता झालं की त्यांनी वारसा चालवला आणि त्यांनी संपूर्ण गावातले जे ग्रामस्थ किंवा तरुण पोरं बाहेर जाण्यापासून थांबवले का तर त्यांना रोजगार दिलेला. पण तुम्ही काय केलं, तुम्ही तो रोजगार निर्माण करू शकला नाही, हे तुम्हालाही कबूल करावं लागेल. कारण इथं थांबवलं असतं तर तुम्ही कोट्याधीश झाला असतं त्याची. पण बजरंग चरणी प्रार्थना करतो ही सुबुद्धी पुन्हा तुम्हाला देवो आणि तो व्यवसाय मोठ्या जोमाने चालवा. आमचा भजन रूपीची सेवा ऐकली त्याबद्दल पुरुष एकदा आपल्या शेती ग्रामस्थांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रयत्न करतो की आपल्या इथे ह्या बिन प्रवास मंडळाचं भजन व्हावं. गेल्या वर्षापासून प्रयत्न करतो आणि शेवटी योग जुळून आला आणि हाच योग जुळून आला. तर त्यासाठी आमचे संघटक प्रमुख संघटक नंदकिशोर म्हात्रे यांचं सर्वात मोठं श्रेय आहे. हे संघटना बांधून ठेवतात आणि त्या संघटनेला मजबूत कसं बनवायचं आणि एकत्र कसं ठेवायचं हे कलाकौशल्य नंदकिशोर म्हात्रे यांच्याकडे आहे. अनव्याचे त्यांच्यामुळे आमचं भजन मंडळ हे अतिशय सुव्यवस्थितपणे नीटपणे चाललेलं आहे. तर मी आमच्या गौरववाडीच्या वतीने त्यांचा 4 आशीर्वाद देऊन सत्कार करते तर त्यांचा स्वीकार करा. त्याच्यानंतर श्री नंदकुमार ठाकूर बुवा यांचा सुद्धा सत्कार करत आहेत गौरववाडीच्या वतीने. तर स्वीकार करा त्यांना. त्याचबरोबर आमच्या भजन मंडळाचे मुख्य वादक मृदुंगमणी हर्षल ढाकवण यांचा सुद्धा यथोचित सन्मान हेमंत भाऊ करत आहेत, त्यांनी तर स्वीकार करायचा आहे. तसेच आमचं भजन युट्यूबच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी पोहोचवण्याचं त्यांनी काम केले. ते आमचे युट्यूबर राहुल म्हात्रे यांचे सुद्धा यथोचित सगळ्या जे माझे सहकारी जे आहेत ते जातीने हजर राहिले. खास करून श्रीवर्धनमधून राहुल जोंचेकर यांचा सुद्धा खूप आभार. ज्ञानेश्वर पाटील यांचा सुद्धा आभार. सर्वांचा आभार. मी सगळ्याचं नाव घेऊन माझे जास्त वेळ घेत नाही. तर सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला कार्यक्रम सुरू आणि नाश्त्याची व्यवस्था आहे आपल्या नामदेव दादांच्या घरी. तर मी त्याची सोय केलेली आहे.
प्लीज तिकडे जावा. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन आमचा पुत्र सुहास म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल शतशः आभार आहेत. सर्वांचा सत्कार होतो, सन्मान होतो. भजन जरी किती सुंदर असला, भुवनचा आवाज किती सुंदर असला तरी परंतु तो आवाज त्या गावाच्या वेशीपर्यंत किंवा कानाकोपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तो लाऊडस्पीकरवाला, आणि त्यांनी उत्तम अशी आम्हाला स्पीकरची संधी साथ दिली, त्याबद्दल भजन मंडळाच्या वतीनं मी नंदकुमार ठाकूरांना विनंती करीन त्यांचा सुद्धा यथोचित आपण सन्मान करावा. शालची चिपल घेऊन एस प्रो स्पीकरवाले त्यांना सुद्धा शाल देऊन सन्मान करायचं, कारण आम्ही किती जरी चांगले गाणार असतो तरी आवाज अतिशय सुंदर असं दिलं त्यांनी, इको सिस्टीम सुंदर दिली, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान करतो. उद्यापासून सुद्धा काय झालं, हे जे आजचे संपूर्ण 7 दिवसापासूनचे जे कार्यक्रम आहेत ठेवलेले आम्ही, यामधले जे 7 दिवसातले जे कार्यक्रम आहेत, संगीत भजन प्रवचन म्हणजे हरिपाठ आणि हे सर्व कार्यक्रम, हे सर्व आमच्या या ग्रामस्थ नोकरदार वर्ग, या गावामध्ये आर्थिक स्तर हा चांगल्यापैकी नोकरी वर्ग असल्यामुळं आहे, त्याच्यामुळे हे सर्व कार्यक्रम त्यांच्याकडून दिले असतात. ग्रामस्थांतर्फे एखाद दुसरा कार्यक्रम आम्ही करतो. इतकंच नाही तर शेवटच्या दिवसाचा महाप्रसाद आणि जन्माचा महाप्रसाद सुद्धा हे आमच्या ग्रामस्थांकडून हे दिलं जातं. खूप मोठ्या प्रमाणात आहे, खूप आहे, कारण नोकर वर्ग हा खूप मोठा आहे, कामगार वर्ग आहे, उद्योगधंदे करणारे ग्रामस्थ आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे, त्याच्यामुळेच हे सगळे कार्यक्रम त्यांच्याकडून केले जातात. नक्कीच. काय बोलाल, एवढे भारी भारी पंखे आहेत, तुम्हाला असं मनात विचार येत नाही फॅन बघून की आपले पण देवस्थानाला असा फॅन पाहिजे? इथली जी सोय केली आहे ग्रामस्थांनी चांगली आहे, भजनांना मस्त सोयीचे केलेले आहे, अप्रतिम. अरे ना, काय वाटतं तुला? म्हणजे मला पण असं वाटतंय की आपल्या गावातही आहे ना अशी सोय व्हावी. इथला कार्यक्रम झालेला आहे आणि जे आयोजक होते म्हणजे आमचे हेमंत दादा, त्यांच्या इथं आम्ही चाललो. ते म्हणजे जेवणाची सोय केलेली आहे, तर जेवण करू आणि नंतर मग घरी जाऊ. तर मित्र बघा, रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव असं देवस्थान आहे जिथे हनुमान जयंतीनंतर म्हणजे हनुमान जन्मोत्सवानंतर सप्ताह चालू होतं बघा, आणि तो पण अखंड हरिनाम सप्ताह आहे. पण जसं भाल विठ्ठलवाडीला बघितलं असेल तसं सप्ताह आहे बघा. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि अजूनही हा हरिनामाचा गजर होत आहे बघा.